त्यांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक आभार व्यक्त करतोय. आता मात्र सुरू होणारा मॅच न्यू स्टार स्पोर्ट्स वसई वर्सेस जगदंब स्पोर्ट्स पेंढरीपाडा. एक संघ बिलॉंग करतोय भिवंडी परिसरातून, दुसरा संघ बिलॉंग करतोय वसई परिसरातून. एक चांगली मॅच पाहायला मिळेल इकडच्या प्रेक्षकांना, यात काही शंका नाहीये. फायनल डे आहे या स्पर्धेचा. न्यू स्टार स्पोर्ट्स वसई वर्सेस जगदंब स्पोर्ट्स पेंढरीपाडा. या सीझनमध्ये जगदंब स्पोर्ट पेंढरीपाडा रँकिंग 2 वरती जर पाहिलं तर नक्कीच. त्यानंतर आई जुदानी स्पोर्ट्स गिरीज हा संघ टॉप 1 मध्ये रँक करत आहे. त्या दोन्ही संघाचे मनपूर्वक हार्दिक हार्दिक अभिनंदन. संजय असेल स्ट्राईक एंडला. गोलंदाज तयार. आता मात्र पायांचा भेद करणारा चेंडू. अपील केले होते लाऊड, परंतु पंचांनी दर्शवलेला आहे इम्पॅक्ट डाऊन द लेग साइड. रिव्ह्यू मात्र घेता येणार नाहीये, कारण आपण जर पाहिले तर वाईट चेंडू किंवा नो चेंडू तसेच रनआउटसाठी हा रिव्ह्यू आहे, याची नोंद घ्यायची आहे दोन्ही संघाने. आता मात्र चेंडू जाईल निर्धाव. गोलंदाज अनिकेत चौधरी तेज तरार गोलंदाज आहे. वसई एक्सप्रेस म्हणून त्याला पाहिलं जातं. यावेळेस मिस टाइम स्ट्रोक. चेंडू हवेमध्ये, चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षण. झेल मात्र ड्रॉप झालेला आहे आणि या 2 धावा कंप्लीट. यावेळेस मिस टाइम स्ट्रोक. चेंडूच्या खाली विकेट कीपर. चांगला झेल मात्र कंप्लीट केलाय. धन्यवाद डीजे. तर आता मात्र पहिली विकेट डाऊन झालेली आहे. अतुल सुरुंग हा बॅटर बाद झालेला आहे. त्याच्या जागेवर मिलिंद धिंडा नव्यानेच इंटर झालेला आहे. गोलंदाज अनिकेत चौधरी अतिशय चांगली गोलंदाजी करतोय. पहिल्या 3 चेंडू अगदी चांगल्या प्रकारे त्याने हाताळलेले आहेत. 2 धावा त्याने खर्च केलेल्या आहेत. 1 विकेट तो प्राप्त करतोय. चांगली सुरुवात म्हणावी लागेल अनिकेत मार्फत झालेली आहे पहिल्या 3 चेंडूमध्ये. आता पाहायचं आहे उर्वरित 3 चेंडूमध्ये कशा प्रकारची गोलंदाजी केली जाईल. गोलंदाज अनिकेत चौधरी तयार. राईट आर्म ओव्हर द विकेटने षटकातील 4था बॉल असेल. यावेळेस चांगला फटका. स्ट्रेट चेंडूला खेळून काढला. चेंडू जाईल लॉंग ऑफच्या दिशेने. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. चांगलं क्षेत्ररक्षण झालेलं आहे, परंतु 2 धावा घेण्यापासून रोखू शकत नाही दोन्ही बॅटरला. या 2 धावाने संघाची धावसंख्या 5 वर पोहोचली गेलेली आहे. धावसंख्या 5, 1 गडी बाद, 5 धावा. 4 चेंडू टाकून झालेले आहेत. 2 चेंडूचा खेळ शिल्लक. गोलंदाज अनिकेत तयार. षटकातील 5वा बॉल असेल राईट आर्म ओव्हर द विकेटने. आता मात्र चांगला फटका. चेंडूला ड्राईव्ह केलाय. रनआउटची संधी, परंतु निशाणा मात्र चुकलेला आहे. 1 धाव मात्र मिळेल बॅटिंग करणाऱ्या संघाला. धावसंख्या 1 ने पुढे सरकली जाईल. 6 या आकड्यावरती पोहोचली गेलेली आहे धावसंख्या. यावेळेस जर पाहिलं तर पहिली विकेट लवकर बाद झाल्यानंतर 2 बॅटरना चांगला खेळ करावा लागेल. शॉर्ट पिच चेंडू. बॅटची एज. चेंडू जाईल विकेट किपरच्या मागे. एकदा मात्र कंप्लीट. आउटफील्ड थोडासा खराब आहे आणि फक्त 1च धाव मिळेल. षटक संपलेलं आहे पहिलं. संघाची धावसंख्या धाव फलकावर 7 धावा. विकेट किपरच्या मागे जाळी आहे. जाळीच्या बाहेर जर गेला तर 2 धावा डिक्लेअर मिळतील. जाळीच्या आतमध्ये राहिला तर धावा पळून पूर्ण करायची आहे. त्यानंतर ऑफ साईडला खड्डा आहे, त्या खड्ड्यामध्ये चेंडू राहिला तर 2 धावा डिक्लेअर मिळतील. बॉल जर रिटर्न आला खड्ड्याच्या बाहेर तर नक्कीच धावा पळून पूर्ण करायच्या आहेत. आणि डायरेक्ट जर गेला 6 धावा किंवा टप्पा पडून जर केला तर 4 धावा देण्यात येतील.
अशी नोंद आपण घ्यायची आहे दोन्ही संघांनी. आता मात्र राहुल गोंड हा गोलंदाज षटक क्रमांक दुसरा हाताळण्याकरता सज्ज होईल. गोलंदाजी ट्रॅकवर राईट आर्म ओव्हर द विकेटने सज्ज होईल. स्ट्राईक एंडला बॅटर असेल तो म्हणजे संजय धिंडा. संजय धिंडा अँड मिलिंद धिंडा हे दोन बॅटर आहेत. त्या दोन बॅटरना चांगला खेळ हा करावा लागेल. यावेळेस जर पाहिलं तर आडोपांडे खेळण्याचा प्रयत्न होता. पायांची कोणत्याही प्रकारे फुटवर्क पाहायला मिळत नाहीये. चेंडू जाईल मात्र निर्धाव. आडोपांडे खेळण्याचा प्रयत्न होता. ब्लाइंड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता बॅटरचा. तो प्रयत्न मात्र उधळून लावलेला आहे बॉलर राहुल गोंड याने. चांगली सुरुवात करतोय गोलंदाज राहुल गोंड. यावेळेस शॉर्ट पिच चेंडूला बॅकफुट पंच केलाय. चेंडू जाईल अलॉंग द कार्पेट मिड विकेट क्षेत्रामध्ये. चांगलं क्षेत्ररक्षण आणि फलंदाज बाद. पाहिलंय जिथून तुला मी निकर दारूचा ग्लास सोडला. आई बाबांना दाखवलाय फोटो तुझा माझ्या नावाला नाव जोडला. आई शपथ मी सांगते राणी तुला साऱ्या पोरींचा नाद सोडला. आई शपथ मी सांगते राणी तुला साऱ्या पोरींचा नाद सोडलाय. पोरी तुझा दिलाव नाव करेलाय. पोरी तुझा दिलाव नाव करेलाय. काय करू कसं. धन्यवाद डीजे धन्यवाद. तर वेलकम बॅक सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे गावदेवी ट्रॉफी 2025 मध्ये. राहुल तयार होता मात्र चेंडूला फ्लेक केलाय. चेंडूचे खाली क्षेत्ररक्षक परंतु चेंडू जाईल सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावां साडी षटकार. तुझा दिलाव नाव करेलाय. काय करू बस जगू तूच संग मला. चेहरा तुझा मनाने गोबरेला. धन्यवाद डीजे. तर पाहिलं तर मनगटाची पॉवर दाखवतोय जनरेट करतोय पॉवर बॅटर संजय धिंडा. धावसंख्या 14 धावा. यावेळेस शॉर्ट पे चेंडू फटका फसलेला आहे. चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक झेल मात्र ड्रॉप झालेला आहे. थोडासा अपुरा राहिला ऑन साईडला आणि त्याचाच फायदा उचललेला आहे दोन्ही बॅटरने. या 2 धावा मात्र कंप्लीट केलेल्या आहेत. या 2 धावाने सांघिक धावसंख्या धावफलकावर 2 गडी बाद 16 धावा धावफलकावर लागल्या गेलेल्या आहेत. जगदंब स्पोर्ट्स पेंढरीपाडा संघ जर पाहिला तर नक्कीच या असोसिएशन मध्ये नंबर 2 वरती आहे. 2 क्रमांकावर दुसरा क्रमांकावरती आहे. यावेळेस चांगला फटका अतिशय जबरदस्त फटका. चेंडू जाईल आउट ऑफ द पार्क मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर सरळ. 6 धावां साडी षटकार. हिच्या कानात शोभतही बाली गपोरही दिसतय फॅशन वाली गपोरही दिसतय मॉडेल बारी गपोरही दिसतय. धन्यवाद डीजे. या स्पर्धेकरता ज्या ज्या लोकांनी दानशूर व्यक्तीने या स्पर्धेला सहकार्य केलेलं आहे त्या सर्वांचं नावं आपण आपल्यापर्यंत पोहोचवणार आहोत. जाऊया पहिला मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस शॉर्ट पिच चेंडू कट करायचा प्रयत्न. चेंडू आणि बॅटमध्ये कोणता संपर्क नाहीये. चेंडू जाईल निर्धाव. षटक संपलेला दुसरं. धावसंख्या 22 धावा. या स्पर्धेकरता एसएच एंटरप्राइजेसचे मालक संजयभाई मात्रे हजरतभाई शेख यांच्या माध्यमातून भरपूर आर्थिक सहकार्य लाभलेलं आहे. त्याबद्दल त्यांचं मनपूर्वक हार्दिक आभार व्यक्त करतोय. त्यानंतर बहुजन विकास आघाडी युवा कार्यकर्ता चिंचोडी विभाग आदरणीय सन्माननीय शरददादा बगली त्यानंतर भरतदादा बगली साहेबांकडून प्रथम पारितोषिक रोख रक्कम 22,000 रुपयाची आर्थिक सहकार्य लाभलेलं आहे या स्पर्धेकरता. त्याबद्दल त्यांच्या 2 मान्यवरांचा मनपूर्वक हार्दिक आभार व्यक्त करतोय. त्यानंतर जिल्हा परिषद ठाणे माजी सभापती विजय शेठ गोविंद पाटील साहेबांच्या माध्यमातून अगदी मोलाचं सहकार्य लाभलं गेलेलं आहे या स्पर्धेकरता. त्याबद्दल त्यांचा मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. त्यानंतर बहुजन विकास आघाडीचे युवा कार्यकर्ता कामन विभाग रत्नाकरजी सावंत साहेब यांच्या माध्यमातून द्वितीय पारितोषिक रोख रक्कम 12,000 रुपयाची आर्थिक देणगी आर्थिक सहकार्य प्राप्त झालेलं आहे. त्याबद्दल त्यांचं देखील मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. योगेश मेरे षटकातील पहिला बॉल. चेंडू जाईल आता मात्र कव्हर पण क्षेत्रामध्ये चांगला फटका. चेंडू इंटर गॅप ट्रॅव्हल होतोय. 2 क्षेत्ररक्षक चेंडू लावण्याचा प्रयत्न करतील आणि चेंडू अडवलेला आहे मैदानाच्या आतमध्ये. आणि या 3 धावा मात्र कंप्लीट केलेल्या आहेत. 3 धावाने संघाची धावसंख्या 25 या आकड्यावरती पोहोचली गेलेली आहे. योगेश मेरे तिसरा षटक हातोलते. हा गोलंदाज राईट आर्म ओव्हर द विकेटने सज्ज होईल. षटकातील दुसरा बॉल असेल. स्ट्राईक एंडला बॅटर आहे तो म्हणजे संजय धिंडा स्ट्राईक एंडला असेल. यावेळेस स्लोअर वनचा मारा त्या गतीला ओळखलं
चेंडू जाईल डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर सरळ 6 धावांसाठी A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. परी बनवायची होय मला लाडाची घरवाली. धन्यवाद डीजे. तर अतिशय सेन्सेबल बॅटर आहे बॅटर संजय धिंडा. स्लोअर वनचा मारा केला होता गोलंदाज योगेश मेरे याने आणि त्या गतीला ओळखलं, वेट अँड वॉच बघितलं, जरा चेंडूला पाठवते डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर सरळ 6 धावांसाठी षटकार. आता मात्र चेंडू जाईल शॉर्ट फाईलच्या दिशेने आणि 2 धावा मात्र कंप्लीट केलेल्या आहेत या दोन्ही बॅटरने. नक्कीच जर पाहिलं जगदंबा स्पोर्ट पेंढरीपाडा हा संघ का दुसऱ्या क्रमांकावरती रँक करतोय तर त्याचं कारण चांगली बॅटिंग आहे त्यांच्याकडे, त्यांची बॉलिंग सुद्धा आहे आणि चांगलं क्षेत्ररक्षण देखील ते करतायत जगदंबा स्पोर्ट्स पेंढरीपाडा संघाचे सर्व खेळाडू. आता मात्र या 2 धावाने संघाची धावसंख्या 33 वर आता मात्र पोहोचली गेलेली आहे. बॅटर संजय धिंडा अँड धीरज धिंडा हे 2 बॅटर आहेत मैदानीच्या आतमध्ये. त्यांच्या माध्यमातून चांगला खेळ ते करतायत आपल्या संघाकरिता. चांगली कामगिरी करतोय बॅटर संजय धिंडा जो सलामीला आलेला आहे. त्याच्या माध्यमातून 3 षटकार त्याने अद्यापर्यंत खेचले गेलेले आहेत. 3 षटकारांशी जर पाहिलं तर चांगली बॅटिंग करतोय बॅटर संजय धिंडा. अतिशय चांगली बॅटिंग लाईनअप आहे जगदंबा स्पोर्ट्स पेंढरीपाडा या संघाच्या मध्ये. डेफिनेटली चांगले बॅटर आहेत, चांगले गोलंदाज देखील आहेत. चांगली कामगिरी झालेल्या या सीझनमध्ये टॉप 2 मध्ये येतो आहे. दुसऱ्या क्रमांकावरती रँक तो करतोय जगदंबा स्पोर्ट्स पेंढरीपाडा हा संघ. धावसंख्या 33 धावा. योगेश मेरे 3 चेंडू टाकून झालेल्या 3 चेंडूमध्ये एकंदरीत त्याने 11 धावा अद्यापर्यंत खर्च केलेल्या आहेत. खराब गोलंदाजी म्हणावी लागेल. षटकातील 4था बॉल असेल. यावेळेस चांगला फटका चेंडूला फ्लिक केलाय. चेंडू जाईल शॉर्ट फाईलच्या दिशेने. आउटफील्ड खराब आहे. 1 धाव मात्र कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि बघता बघता अगदी सहज 2 धावा कंप्लीट केलेल्या आहेत दोन्ही बॅटरने. या 2 धावाने सांघिक धावसंख्या 35 वर पोहोचली गेलेली आहे. स्कोर मूव्स ऑन 35 रन्स, लॉस ऑफ 2 विकेट इन दॅट 3rd ओव्हर. प्रोग्रेस 4 चेंडू टाकून झालेले आहेत. योगेश मेरे हा गोलंदाज स्लॉग ओव्हरचा षटक तो हाताळतोय. हाणामारीचा षटक आहे, त्यामध्ये त्याने भरपूर धावा खर्च केलेल्या आहेत. यावेळेस स्लोअर वनचा मारा. अतिशय सुंदर कमबॅक करण्याचा प्रयत्न योगेश मार्फत. चेंडूवरती फिंगर रोल केले होते, बॅटरला रीड केलं होतं बॉलरने. चेंडू जाईल मात्र निर्धाव. धावसंख्या 35 वर कायम आहे. शेवटचा बॉल या षटकातील. योगेश तयार. आता मात्र वेगवान चेंडू. बॅटर जर पाहिलं तर चुकी करतोय आणि रनआउटच्या रूपाने फलंदाज बाद. धन्यवाद डीजे. आई जीवदानी स्पोर्ट्स गिरीज संघाचा कर्णधार, त्यानंतर साई कृपा राजावळी संघाचा कर्णधार. टॉस बॉक्समध्ये आपण आपला कर्णधार पाठवून द्या. टॉस करण्यासाठी आपला कर्णधार टॉस बॉक्समध्ये पाठवून द्यायचा आहे. आजच्या दिवसातील पहिल्या फेरीतील शेवटचा मॅच आपण पाहणार आहोत. आई जीवदानी स्पोर्ट्स गिरीज वर्सेस साई कृपा राजावळी या 2 संघाच्या दरम्यान मॅच मात्र खेळवला जाईल. धन्यवाद विजय. चल, दोन्ही संघाचे कर्णधार आलेले आहेत. आदरणीय सन्माननीय विजय वळवी साहेबांना विनंती असेल त्यांच्या शुभहस्ते हा टॉस केला जाईल. या स्पर्धेचे प्रमुख आयोजक आहेत आणि जर पाहिलं तर त्यांच्या शुभहस्ते हा टॉस हा केला जातोय. जीवदानी गिरीज वर्सेस राजावळी. टॉसची ओळख करून द्यायची आहे. एका बाजूला टीम 94, दुसऱ्या बाजूला आई गावदेवी स्पोर्ट्स कामन असा कॉल करायचा आहे. टीम 94 कॉल आलेला आहे राजावळी संघाच्या माध्यमातून, तर गिरीज संघाने नाणेफेक जिंकलेला आहे. निर्णय कळवायचा आहे. फिल्डिंग करायचा निर्णय घेतलेला आहे, तर बॅटिंग करावी लागेल साई कृपा राजावळी या संघाला.
आता आपण जर पाहिलं तर या स्पर्धेकरता आदरणीय सन्माननीय महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे वसई शहर अध्यक्ष प्रवीणजी घरत साहेबांच्या माध्यमातून 5,000 रुपयाचं आर्थिक सहकार्य लाभलं गेलेलं आहे. त्याबद्दल त्यांचा मनपूर्वक हार्दिक आभार व्यक्त करतोय. त्यानंतर आदरणीय सन्माननीय कामण ग्रामपंचायतीचे माजी सरपंच दिनेशभाई म्हात्रे, त्यानंतर प्रीती दिनेश म्हात्रे माजी नगरसेविका आहेत, त्यांच्या माध्यमातून प्रथम क्रमांक, द्वितीय क्रमांक तसेच तृतीय क्रमांकाची ट्रॉफी या स्पर्धेकरता स्पॉन्सर झालेले आहेत. तसे तर त्याबद्दल त्यांचं मी मनपूर्वक हार्दिक आभार व्यक्त करतोय. त्यानंतर आदरणीय सन्माननीय रवींद्र सकपाळ, त्यानंतर रुकेश सकपाळ यांच्याकडून मोलाचं सहकार्य लाभलं गेलेलं आहे. या दोन मान्यवरांचं मी शब्द सुमनाने आभार व्यक्त करतोय. त्यानंतर हृदय गुप्ता राशी केमिस्ट आहेत, फर्स्ट एडची बॉक्सची सुविधा झालेली आहे त्यांच्याकडून, त्याबद्दल त्यांचं मनपूर्वक आभार व्यक्त करतो. त्यानंतर साई समर्थ सेवक मंडळ ससूनगरचे अध्यक्ष आहेत सुशांतदादा पाटील साहेबांकडून नक्कीच या स्पर्धेकरता अगदी मोलाचं सहकार्य, आर्थिक सहकार्य लाभलं गेलेलं आहे. त्याबद्दल त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक आभार व्यक्त करतो. यस, पंचांचा इशारा, दुसऱ्या डावाला सुरुवात. गोलंदाज अतुल, पहिलाच बॉल, बॅटची एज, फलंदाज बाद. सद्गुरु साईनाथ महाराज की निघालो तुम्ही येता का? धन्यवाद डीजे. तर नक्कीच पाहिलं आपण डेफिनेटली कामण विभागाचे उद्योजक आहेत तुषार दादा कामणकर यांच्याकडून आर्थिक सहकार्य लाभलं गेलेलं आहे. त्याबद्दल मी त्यांचं मनपूर्वक हार्दिक आभार व्यक्त करतोय. त्यानंतर देवदळ ग्रामपंचायतीचे माजी सरपंच आदरणीय सन्माननीय कमलाकरजी जाधव साहेबांच्या माध्यमातून तिसऱ्या क्रमांकाचे पारितोषिक रोख रक्कम 8,000 रुपयाची आर्थिक सहकार्य लाभलं गेलेलं आहे या स्पर्धेकरता. तर त्यांचं मी मनपूर्वक हार्दिक आभार व्यक्त करतो. त्यानंतर निरंजन छेडा जे गुड शॉट बॉलचे ऑनर आहेत, त्यांच्याकडून 3 दिवसाकरता टेनिस बॉलची व्यवस्था झाली या स्पर्धेकरता, त्याबद्दल त्यांचं मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो. त्यानंतर राज दयात यांच्याकडून बॉल स्पॉन्सर झालेले आहेत. त्यानंतर जर पाहिलं तर यावेळेस जाऊया मैदानामध्ये काय घडलेलं आहे, तर बॅटर होईल बाद रवींद्र चौधरी. निघालो तुम्ही येता का? जास्त धन्यवाद डीजे. तर यानंतर आपण जर पाहिलं तर या स्पर्धेकरता हरीश कडव ब्रदर्स यांच्याकडून जर पाहिलं तर जगन कडव यांच्या स्मरणार्थ सन्मान चिन्ह स्पॉन्सर झालेले आहेत. त्याबद्दल मी त्यांचा मनपूर्वक हार्दिक आभार व्यक्त करतोय. त्यानंतर आपण जर पाहिलं तर उत्कृष्ट गोलंदाजासाठी ट्रॉफी आलेली आहे हिरण्णा भूषण दयात, त्यानंतर रिद्धी राज दयात यांच्यातर्फे उत्कृष्ट गोलंदाज म्हणून ट्रॉफी प्राप्त झालेली आहे. त्याबद्दल मी त्या दोन्हींचं मनपूर्वक हार्दिक आभार व्यक्त करतोय. त्यानंतर आपण जर पाहिलं तर या स्पर्धेकरता उत्कृष्ट फलंदाज साठी प्रतीक तुंबडा अँड तन्मय बेडेकर यांच्याकडून एक सुंदर आकर्षक ट्रॉफी लाभली गेलेली आहे. त्याबद्दल त्याचा मी आभार देखील व्यक्त करतोय. त्यानंतर आपण जर पाहिलं तर संपूर्ण जर टीमला पाहिलं तर मेडल दिलेलं आहे. आपण जर पाहिलं तर देविका हर्षद बरब हिच्यातर्फे प्राप्त झालेले आहेत. त्याबद्दल मी तिचा देखील मनपूर्वक आभार व्यक्त करतो. त्यानंतर कैलासवासी बुदाजी रुजी बाबर यांच्या स्मरणार्थ अमर बुदाजी बाबर यांच्याकडून मालिकावीरसाठी आकर्षक ट्रॉफी स्पॉन्सर झालेली आहे. 3 चेंडूची पॅनल्टी दिलेली आहे. तर नक्कीच आपण जर पाहिलं तर शेवटच्या षटकामध्ये फक्त 3 चेंडू टाकले जातील, 3 चेंडू डिलिव्हर केले जातील याची नोंद घ्यायची आहे दोन्ही संघाने. अतुल सोरुंग हा गोलंदाज 1 धाव त्यांनी खर्च केलेले आहे. 3 चेंडूमध्ये चांगली गोलंदाजी करतोय हा गोलंदाज. यावेळेस सुरेख डिलिव्हरी, कोणत्याही प्रकारची मुभा दिली जात नाहीये बॅटरला. चेंडू जाईल, पुन्हा एकदा निर्धाव स्ट्राईक एंडला बॅटर आपण पाहतोय तो म्हणजे योगेश मेरे आहे. लागोपाठ 2 चेंडू तो बीट होतोय. अगदी खराब बॅटिंग
आपण पाहतोय त्याच्या माध्यमातून होताना दिसत आहे. न्यू स्टार स्पोर्ट वसई एक चांगला संघ आहे, परंतु जर पाहिलं तर या मॅचमध्ये जर पाहिलं तर स्ट्रगल करताना दिसतोय. खराब फॉर्ममध्ये तो आहे. खराब बॅटिंग राहिली गेलेली आहे या मॅचमध्ये. तर आपण जर पाहिलं तर पंच आपल्या जागेवर जातील आणि डिसिजन देतील या चेंडूवरती नक्की घडले तरी काय. यस, बाउन्सरसाठी जर पाहिलं तर रिव्ह्यू घेतलेला आहे क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमने. अंपायरने पंचांनी हा डिसिजन घेतलेला आहे. पहिला चेंडू जर पाहिला तर 1 फॉर दी ओव्हरची वॉर्निंग दिली होती, आता पाहायचं आहे. तर दुसरा चेंडू देखील बाउन्सर हाताळला होता. आता मात्र तिसऱ्या पंचाच्या माध्यमातून काय इशारे येईल आपण पाहणार आहोत. या सेटचा फेअर डिलिव्हरी आहे. चांगला चेंडूची नोंद होईल. चेंडू टाकून झाल्या 4. धावसंख्या फक्त आणि फक्त 1. गोलंदाज अतुल तयार. यावेळेस शॉर्ट पिच चेंडू. आता मात्र जर पाहिलं तर वाईट बॉलचा इशारा आलेला आहे पंचांचा आणि नोचा देखील इशारा आलेला आहे. भरपूर चेंडू, यस, नो बॉलचा इशारा आलेला आहे पंचांचा. भरपूर चेंडूने उचली घेतली होती. आपण जर पाहिलं तर डोक्याच्या वरून चेंडू ट्रॅव्हल झाला होता आणि नोचा इशारा आलेला आहे पंचांचा. फ्री हिटची संधी असेल बॅटरला. स्ट्राईक एंडला योगेश मेरे असतील. यावेळेस बॅटची एज. चेंडू जाईल विकेट किपरच्या मागे. 1 धाव मात्र कंप्लीट केली जाईल. डिक्लेरेशन झोन आहे त्या ठिकाणी. रामूदादा कोठावले याचं शुभ आगमन झालेलं आहे. त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. त्यांना विनंती असेल की सन्मानपूर्वक आपल्या मान्यवर कक्षेमध्ये येऊन आपण आसनस्थ व्हा. रामू कोठावले साहेबांना विनंती असेल सन्मानपूर्वक आपल्या या मान्यवर कक्षेमध्ये येऊन बसायचं आहे आणि इथूनच या स्पर्धेचा आनंद मात्र घ्यायचा आहे अशी विनंती केली जात आहे आयोजकांच्या माध्यमातून. रामू कोठावले यांना विनंती असेल. धावसंख्या 5 धावा. यावेळेस शॉर्ट पिच चेंडू जाईल पुन्हा एकदा निर्धाव. षटक संपलेलं आहे पहिलं. धावसंख्या 5 धावा. भावेश मारतो या 50. डेंजर हाय बॅट्समन भावेश पवार यो लेफ्टी. ऑलराऊंडर गोरसईचा भावेश पवार यो लेफ्टी. तर चला यस, दुसरा जर पाहिलं तर गोलंदाज धीरज झेंडा येतोय. सांघिक दुसरं वैयक्तिक पहिले षटक हाताळण्याकरता सज्ज होईल धीरज झेंडा, ज्याने बॅटिंग करत असताना पहिल्या इनिंगमध्ये 3 धावा बनवल्या. आता पाहायचंय गोलंदाजी कशा प्रकारे करेल हा गोलंदाज. धीरज हा देखील एक चांगला गोलंदाज आहे, नामवंत खेळाडू आहे या जगदंब स्पोर्ट्स पेंट्रीपडा या संघाचा. गोलंदाज तयार. लेफ्ट आर्म राऊंड द विकेटने. आता मात्र जर पाहिलं तर अपील मात्र केली होती, परंतु अपील मात्र पंचाने फेटाळून लावलेली आहे. एकदा मात्र कंप्लीट केली जाईल दोन्ही बॅटरच्या माध्यमातून. 1 धावाने अकाउंट पुढे सरकलं जाईल. 6 धावा धावफलकावर लागल्या गेलेल्या आहेत. धावसंख्या 6. त्यांना या स्पर्धेकरता जर पाहिलं तर सलग 3 दिवस पाण्याची व्यवस्था केलेली आहे. आमचे जे आयोजक आहेत दीपक बरफ यांच्या माध्यमातून पाणी स्पॉन्सर झालेलं आहे. सलग 3 दिवस त्यांचा मी मनपूर्वक हार्दिक आभार व्यक्त करतोय. आता मात्र वाईड बॉलचा इशारा आलेला आहे पंचांचा. अवंतर स्वरूपाने 1 धाव मिळेल बॅटिंग करणाऱ्या संघाला. धावसंख्या धावफलकावर 7 धावा लागल्या गेलेल्या आहेत. षटकातील दुसरा बॉल. धीरज तयार. यावेळेस फुलाऱ्यांचा बॉल. चेंडूला खोदून काढला. चेंडू जाईल मिडऑन क्षेत्रामध्ये. चांगला क्षेत्ररक्षण. रनआउटची संधी आणि फलंदाज बाद.
सँडल वाली पोरी डुकू डुकू चालस भारी उची उची सँडल वाली पोरी डुकू डुकू चालस भारी. धन्यवाद डीजे, धन्यवाद. तर या स्पर्धेकरता ज्या ज्या लोकांनी, ज्या ज्या दानशूर व्यक्तींनी या स्पर्धेला सहकार्य केलेलं आहे त्या सर्वांचं मी या स्पर्धेच्या माध्यमातून तसेच सर्व आयोजकांच्या वतीने मनपूर्वक हार्दिक आभार व्यक्त करतोय. आता मात्र न्यू बॅटर अक्षय गोंड नव्याने सेंटर झालेला आहे. नॉन स्ट्राईक एंडला असेल, स्ट्राईक एंडला बॅटर आपण पाहणार आहोत तो म्हणजे योगेश, नाही तर अनिकेत चौधरी असेल. यावेळेस काय घडलेलं आहे मैदानाच्या आतमध्ये चेंडू पडला तर खाली राहतोय, सरळ विकेट किपर याच्या हातामध्ये जाऊन विसावतोय. चेंडू जाईल मात्र निर्धाव. चांगली गोलंदाजी धीरज मार्फत 2 चेंडू वाईट टाकल्यानंतर आता मात्र कमबॅक त्याने केलेला आहे. 3 चेंडू टाकून झालेले आहेत. षटकातील चौथा बॉल असेल. गोलंदाज धीरज तयार, लेफ्ट आर्म राऊंड द विकेटने सज्ज होईल. गोलंदाजी ट्रॅकवर आणि त्यासाठी आता मात्र हवेमध्ये चेंडू मिस टाइम स्ट्रोक, फटका फसलेला आहे. चेंडूचे खाली क्षेत्ररक्षक, कॅच मात्र ड्रॉप झालेला आहे. यस, नक्की जर पाहिलं तर खोलंडे येथील मैदानावरती जर पाहिलं तर नक्कीच न्यू स्टार स्पोर्ट्स वसई संघाने जगदंब स्पोर्ट पेंढरीपळा या संघाला पराभूत केलं होतं. चला, आदरणीय सन्माननीय बहुजन विकास आघाडीचे कामन विभागाचे युवा नेतृत्व, युवा कार्यकर्ता रत्नाकरजी सावंत साहेबांचं शुभागमन झालेलं आहे. त्यानंतर तुषार दादा कामणकर साहेबांचं आगमन झालेलं आहे. त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. तुषार दादा कामणकर, त्यानंतर रत्नाकरजी सावंत साहेब, या दोघं मान्यवर व्यक्तींचं मी मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. आगतम स्वागतम सुस्वागतम, वेलकम. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. आपण पाहिलं नक्कीच फटाक्याच्या आतिषबाजीमध्ये या आपल्या मान्यवरांचं स्वागत केलेलं आहे या स्पर्धेमध्ये. रत्नाकरजी सावंत साहेब यांना पाहू शकता. त्यानंतर तुषार दादा कामणकर यांचं देखील शुभ आगमन झालेलं आहे. त्यांना विनंती असेल आपल्या मान्यवर कक्षेमध्ये येऊन आसन सवा आपल्या VIP कक्षेमध्ये आपण पाहू शकता नुकताच विराजमान झालेले आहेत रत्नाकरजी सावंत साहेब. त्यानंतर तुषारजी कामणकर साहेबांचं शुभ आगमन झालेलं आहे. त्यांचं करूया मनपूर्वक हार्दिक स्वागत. त्यानंतर आपण पाहतो रामू राठोड साहेबांचं देखील स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. या वेळेला सुंदर डिलिव्हरी, चेंडू जाईल निर्धाव. षटक संपलेला आहे. दुसरा धावसंख्येचा फटकावर फक्त आणि फक्त 9 धावा. पराभवाची परतफेड करण्याची संधी आहे जगदंब स्पोर्ट पेंढरीपळा या संघाला. आता मात्र 3 चेंडू फक्त डिलिव्हर केले जातील. 3 चेंडूची पेनल्टी आहे न्यू स्टार स्पोर्ट्स वसई या संघाला. आपण जर पाहिले तर भरपूर उशीर झाला होता या संघाला, थोडासा लेट पोहोचला होता मैदानाच्या आतमध्ये. तर 3 चेंडूची पेनल्टी दिली जात आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. आता मात्र किरण नव्यानेच गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज होईल 3 चेंडू डिलिव्हर करण्यासाठी. पहिलाच बॉल, चेंडूला जर पाहिलं तर ऑन साईडला ढकललेला आहे. 1 धाव घेण्याचा प्रयत्न करतायत दोन्ही बॅटर आणि आपण जर पाहिलं तर मंद पावलाने ही 1 धाव मात्र कंप्लीट केलेली आहे. धावसंख्या 1ने पुढे सरकली जाईल. 10 वर पोहोचले गेलेले आहे. आता मात्र जर पाहिलं तर विजयाच्या दिशेने वाटचाल करतोय जगदंब स्पोर्ट्स पेंढरीपळा हा संघ. यावेळेला सुंदर फटका, चेंडू जाईल लॉंग ऑन, बाउंड्री लाईनच्या बाहेर, सरळ 7 धावांसाठी षटकार आणि झेल मात्र सोडलेला आहे तो म्हणजे राकेश गोवारे याने. काही पाहिजे तुला नेमका सांग, काही पाहिजे तू. शेवटचा बॉल, चेंडू जाईल निर्धाव आणि हा सामना मात्र जिंकलेला आहे तो म्हणजे जगदंब स्पोर्ट्स पेंढरीपळा या संघाने. काँग्रेशन जगदंब स्पोर्ट्स पेंढरीपळा संघ. हार्ड लक न्यू स्टार स्पोर्ट्स वसई संघाने या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला त्याबद्दल त्यांचा मनपूर्वक हार्दिक आभार व्यक्त करतोय.